जिल्हाध्यक्ष बालाजी पटले, ॲडव्होकेट विकास पाटील, ॲडव्होकेट शमोद्दीन सय्यद, सचिन देवकाते, वासुकी पाटील, जयश्री बोलते, अण्णा बनकर, इंद्रजित देवकाते, ज्येष्ठ नेते कोळगे साहेब आणि इथं उपस्थित असणारे माझे सर्व जमलेले माता भगिनी, वडील आणि तरुण सहकारी, आज महायुतीच्या उमेदवार म्हणजे राष्ट्रीय शिवसेना रिपाई व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ अक्षराताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आम्ही सभेचं आयोजन केले आहे. जानकर साहेब हे माझ्या कुटुंबाचे अतिशय जवळचे स्त्री. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हापासून जानकर साहेबांशी आमचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि आज जानकर साहेब राष्ट्रवादीच्या कोट्यातनं देशाच्या लोकसभेमध्ये जाणार आहे. परभणीचे ते खासदार होणार आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि काल माझ्या आईच्या प्रचारासाठी पण जानकर साहेबांनी होममध्ये बैठक घेतो की आपल्या ताई खासदार झाल्यानंतर राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये आपले 6 पैकी 5 आमदार आपले राणादादा आहेत, सावंत साहेब आहेत, सगळे नेते मंडळी आहेत. आपल्या कुणावर पण कुठला पण पद्धतीचा अन्याय होणार नाही. आपल्याला या सत्तेचा मुलेमाप वाटा मिळेल हे पण यासाठी आपल्याला सत्तेची आणि सरकारची गरज आहे. नरेंद्रभाई मोदी हे देशाचे पंतप्रधान हे सगळ्यांना होणार आहे ते काळ्या दगडावरची पांढरी गेले आणि नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान होत असतील तर त्यांच्या लोकसभेमध्ये जानकर साहेबांसोबत आपल्या ताई असल्या, सुनेत्रा आजी असल्या तर या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या आपल्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आपण 100% घटना काम करणार. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण जितकी आपण विकासाची कामं करू शकतो ते आपण निश्चितपणे करणार. आणि म्हणून माझ्या आपल्याला घड्याळाचं बटन आहे. घड्याळाला मतदान म्हणजे मोदीजींना मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे जानकर साहेबांना मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे राणादादांना मतदान आणि घड्याळाला मतदान म्हणजे अर्चनाताईंना मतदान. म्हणून 1 नंबरला घड्याळाचं बटन दाबून आपण मतरूपी आशीर्वाद या सर्वांना द्यावा एवढीच मी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आपण सर्वजण आपला वेळात वेळ काढून